हॅलो मित्रांनो, चला तर आज आपण बनवूया झटपट पटापट पनीर चिल्ली। त्याच्यासाठी आपण बारीक बारीक मिरची कट करून घेऊ, त्यासोबतच चोंग्या कांदा आणि टमाटेसुद्धा कट करून घेऊ आणि पनीरला एकदम बारीक बारीक क्यूबमध्ये कट करून घेऊ। बघू शकता अशा प्रकारे आपण एका प्लेटमध्ये पनीर घेऊयात। त्याच्यामध्ये 2 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा ब्लॅक पावडर आणि त्याच्यासोबत 1 चमचा मीठ टाकून 3 ते 4 चमचे पाणी टाकून त्याला एकदम मिक्स करून घेऊ। बघू शकता अशा प्रकारे एकदम मिक्स करून घेतल्यानंतर त्याला साईडला ठेवून देऊ आणि गॅस पेटू। गॅसवरती पॅन घेऊ, पॅनवरती आपण सगळीकडे तेल लावून घेऊ। सगळीकडे तेल लावून घेतल्यानंतर आपण एक एक करून त्याच्यावरती पनीर रोस्ट करून घेऊया। बघू शकता बारीक गॅसवरती आपल्याला पनीर रोस्ट करून घ्यायचे आहे। पूर्णपणे आपले पनीर रोस्ट झालेले आहे, तर त्याला एका प्लेटमध्ये सर्व काढून घेऊ। त्याच्यानंतर एक वाटी घेऊ, त्याच्यामध्ये 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस आणि अर्धा चमचा साखर आणि त्यासोबत 1 चमचा कॉर्नफ्लॉवर पीठ टाकून त्याला एकमेकांमध्ये मिक्स करून ठेवून देऊ। त्याच्यानंतर गॅस पेटू, गॅसवरती कढईमध्ये तेल घेऊ, त्याच्यावरती लसूण, अद्रक आणि आपला चोंग्या कांदा पूर्णपणे एकमेकांमध्ये मिक्स करून घेऊ। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण कट केलेली हिरवी मिरचीसुद्धा टाकून त्यांना पूर्णपणे तळून घेऊ आणि त्यांना एकमेकांमध्ये मिक्स करून घेऊ। आपला टोमॅटोसुद्धा त्याच्यावरती टाकून घेऊ। त्याच्यानंतर आपण जे सॉस बनवला होता ते वाटीतला सॉससुद्धा त्याच्यामध्ये टाकून त्यांना एकमेकांमध्ये मिक्स करून घेऊ। त्याच्यानंतर आपले पनीर रोस्ट केले होते ते त्याच्यामध्ये ॲड करून त्यांना पूर्णपणे एकमेकांमध्ये मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे एकमेकांमध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आहे। बघू शकता आपली पनीर चिल्ली तयार झालेली आहे। तर मित्रांनो, आपली पनीर चिल्ली आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा। चला तर एका प्लेटमध्ये आपण आपली पनीर चिल्ली घेऊ आणि त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून बाल्कनीमध्ये बसून आपल्या झटपट पटापट पनीर चिल्लीचा आनंद घेऊ।